माऊली शेठ आपण कशा संदर्भात जमलेले आहोत? आता एक सकाळीच आमच्या मंडळीने सकाळीच बातमी दिली की या देशाचे नेते आणि महाराष्ट्राचे आधारस्तंभ अजितदादा यांचं दुःखद असं निधन झालं आहे आणि इमारतीच्या क्रॅशमध्ये काहीतरी अपघातस्थळी त्यांचं निधन झाल्याचं कळलं आणि ते कळल्यानंतर एकदम असं छातीमध्ये धस्स झालं, कारण ते नावानिशी मला ओळखणारे आणि आमचे एक आधारस्तंभ होते. कधी जर मोठी काही गोष्ट असेल तर त्यांना फोन केला तर ती सोडण्याचं काम ते नक्की करत होते आणि म्हणून एक जवळचे आमचे एक नेते, एक महाराष्ट्राचे आधारस्तंभ गेल्याचं खूप दुःख झालं आणि आता लवरमेळ्यात सर्व मंडळी जमली होती. तर ते आज खरं तर आमचे मित्र बंटी कोकणे, हे बंटी गिरीश कोकणे हे खरं तर आता जिल्हा परिषदला उभे आहेत. त्यानिमित्ताने सर्वजण जमले, तर म्हणून मला बोलावलं की या मग अजितदादांना श्रद्धांजली व्हायची आहे, म्हणून मी खरं तर श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आलो. आणि म्हणून आज आपल्या या सर्वांचे इथे लवरमेळ्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मी खरं तर आमचा एक अतिशय जवळचे आमचे नेते अजितदादा यांना मनपूर्वक अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो आणि परत असा नेता होणे खरं तर मुश्किल आहे. त्याची कसर भरून काढणे खरं तर अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. मी परत एकदा आमच्या ह्या नेत्याला, प्रेमाच्या नेत्याला मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती, हरिओम शांती. खरं तर आज अतिशय महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्र हा शोककळामध्ये पसरलेला आहे. खरं वास्तविक पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी आपल्याला आज कळली. खरं तर आम्ही जमलो होतो म्हणजे जो प्रचार आज या निमित्तानं प्रचार प्रारंभ करायचा होता. स्वातीताई डोके आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलो होतो, परंतु ही बातमी कळल्यानंतर संपूर्ण देश दुःखात आहे. आणि खरं तर अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्राचं हरपल्यामुळं आपल्याला सर्वांना दुःख झालेलं आहे. त्यामुळं कोणतीही प्रचार यंत्रणा आम्ही न करता हा प्रचार त्याच ठिकाणी थांबवत आहोत आणि ह्या दुःखात सर्व आम्ही मंडळी सहभागी होऊन अजितदादा पवार यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण हरी.